राष्ट्रवादीकडून इंदिरा थिगळे यांना उमेदवारीचे मजबूत संकेत, अजित पवारांनी केले परिचय पत्रक प्रकाशित. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तयारीला जोरदार वेग दिला असून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा टप्पा नुकताच पार पडला आहे. याच क्रमाने शनिवारी दिनांक 8 नोव्हेंबर रोजी पुण्यात झालेल्या मुलाखत सत्रादरम्यान खेड तालुक्यातील इंदिरा थिगळे यांना उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. अजित पवारांची खास आपुलकी आणि परिचयपत्रक प्रकाशन. या मुलाखत सत्रादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी खेड तालुक्यातील कुरुळी आळंदी ग्रामीण गटाच्या इच्छुक उमेदवार इंदिरा निलेश थिगळे यांच्याशी संवाद साधला. या भेटीदरम्यान सर्वात महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे खुद्द अजित पवार यांच्या हस्ते इंदिरा थिगळे यांचे परिचयपत्रक प्रकाशित करण्यात आले आणि या महत्त्वपूर्ण घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. उमेदवारीचे मजबूत संकेत. चर्चेदरम्यान अजित पवार यांनी इंदिरा थिगळे यांच्या कामाची आणि निवडणुकीच्या तयारीची सविस्तर चौकशी केली. अजित पवार यांच्या हस्ते परिचयपत्र प्रकाशित झाल्याने आणि या खास चौकशीमुळे इंदिरा थिगळे यांना पक्षाकडून जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळण्याचे मजबूत संकेत मिळाल्याचे बोलले जात आहे. चांगलं काम करा असा कानमंत्र. मुलाखतीच्या शेवटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदिरा थिगळे यांना शुभेच्छा देत एक महत्त्वाचा सल्ला दिलाय. त्यांनी स्पष्ट केलंय की लवकरच निवडणूक होणार आहे. चांगलं काम करा असा प्रेरणादायी कानमंत्र त्यांनी इंदिराताईंना दिला आहे. समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण. जिल्ह्यातील अनेक इच्छुक उमेदवार आणि समर्थकांच्या मोठ्या उपस्थितीत हा महत्त्वाचा प्रसंग घडला. अजित पवार आणि थिगळे यांच्या उमेदवारीला प्रत्यक्षपणे बळ दिल्यामुळे थिगळे समर्थकांमध्ये सध्या आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी इंदिरा थिगळे यांच्या समर्थकांनी जनतेसाठी अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कामे सातत्याने केली आहे, ज्यामुळे त्यांच्या उमेदवारीला मोठी लोकशक्ती मिळते आहे. या घडामोडीमुळे खेड तालुक्यातील कुरळी आळंदी ग्रामीण गटातील जिल्हा परिषद निवडणुकीची रंगत वाढणार असून आता पक्षाकडून अधिकृत उमेदवारी कधी जाहीर होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.